नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह माधवी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी केदारेश्वराची कथा आज आपण पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नर आणि नारायण असे जे विष्णूचे अवतार झाले, त्यांनी भारतात बद्रिकाश्रमात तप केले. त्या दोघांनीही प्रार्थना केल्यावर त्यांच्या पूजेच्या वेळेस शंकर रोज पार्थिव लिंगात विराजमान होत असे. अशा प्रकारे पुष्कळ दिवस गेले. एक दिवस शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, वर मागा. त्यावर देवेश नरनारायणा जगाचे हित करण्याकरता म्हणाले, आपण प्रसन्न झाला आहात तर आपण स्वतः या रूपाने या लिंगात स्थिर राहा. त्याप्रमाणे हिमाने आच्छितलेल्या त्या क्षेत्रात शंकर स्वतः ज्योती स्वरूप होऊन राहिले. हा केदारेश्वर दर्शन घेणाऱ्यांचे आणि पूजन करणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण करणारा आहे. ज्या ज्या देवांनी आणि ऋषींनी पूर्वी त्यांची पूजा केली आहे त्यांना मनोवच्छित फळ मिळाले आहे. जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्याला स्वप्नातही कधी दुःख प्राप्त होत नाही. एकदा येथे पांडवांना पाहून शंकराने महिष रूप घेतले आणि मायेचा खेळ करण्याकरता त्यांच्यासमोर ते पळू लागले. तेव्हा पांडवांनीही त्या महिषाची शिपूट पकडली. महिष खाली तोंड करून उभे राहिले. तरी शिपूट न सोडता पांडवांनी पुन्हा पुन्हा त्यांची प्रार्थना केली. तेव्हा भक्तवत्सल्य शंकर त्यांच्या मूळ स्वरूपात तेथे स्थिर झाले. त्या रूपाचा शिरोभाग नेपाळमध्ये प्रकट झाला. पांडवांनी तेथे त्यांची पूजा करून पुढे जाण्याबद्दल आज्ञा घेतली. शंकरानेही प्रसन्न होऊन त्यांना अनेक वर दिले. त्यामुळे प्रसन्न होऊन पांडव पुढे गेले. येथे आलेल्या प्राण्यांचे सर्व पाप नाहीसे होते आणि बद्रीवनात गेल्याने जीवनमुक्त होते. येथे नरनारायणाचे व केदारेश्वर शंकराचे दर्शन घेतल्याने मानवाला अवश्य मुक्ती मिळते, यात संशय नाही. जो केदारेश्वराचे दर्शन घेतो आणि येथे जलपान करतो तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो. अशी केदारेश्वराची कथा संपूर्ण झाली आहे. धन्यवाद.